नमस्कार स्मार्ट सोलापूरकर. मी आत्ता आहे सुभाष देशमुख यांच्या घरी आणि आपण पाहतो या ठिकाणी आत्ता रांगोळी काढली जाते. जवळपास त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. जवळपास 25,000 मतांची आघाडी सुभाष देशमुख यांनी घेतलेली आहे. आतमध्ये नेमकं काय काय वातावरण आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आत्ता आपल्यासमोर आहेत सुभाष देशमुख. वेगवेगळ्या ठिकाणाहून आत्ता त्यांना शुभेच्छांचे फोन येत आहेत. कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी घरी त्यांच्या जमलेले आहेत. मोठी गर्दी भाजप आणि सुभाष देशमुख समर्थकांची या ठिकाणी आहे. त्यांच्या बंगल्यावर होडगी रोडवरचे त्यांचे निवासस्थान आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांना फोन येत आहेत अभिनंदनाचे. आपण पाहतो या ठिकाणी जमलेली कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची गर्दी. आता आपण काही कार्यकर्त्यांशी बोलूया. चला. नमस्कार स्मार्ट सोलापूरकर. आत्ता माझ्यासोबत आहेत सुभाष देशमुख यांचे समर्थक. जवळपास आत्ता मतांमध्ये बापूंनी मोठी आघाडी घेतलेली आहे. 25,000पेक्षा जास्त लीड दिसतोय. विजयाच्या जवळ आता ती आहेत. कसं वाटतंय सर? सुभाष बापू देशमुख साहेबांना प्रथमतः मी अभिनंदन करतो. गेले 5 आणि 10 वर्षामध्ये जे तालुक्यामध्ये मोठमोठे विकास कामं बापूंनी केले त्याचं जनताने दखल घेतलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे राज्यामध्ये जे लाडकी बहीण योजना आहे याचं खूप मोठं परिणाम मतदानावरती झालेला आहे. आणि हा महायुती सरकारने गोरगरिबांना कामगारांना केंद्रबिंदू मानून ज्या काही योजना राज्यामध्ये आणला त्याचा पुरेपूर फायदा आज भारतीय जनता पक्षाने महायुतीला झाल्याचं दिसतोय. आणि सुभाष बापू देशमुख यांचं काम तालुक्यामध्ये प्रत्येकाला माहिती आहे. बापूंनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही आहे. फक्त विकास आणि विकास या मुद्द्यावरती बापू हे होते. आणि ह्या निवडणुकीमध्ये केलेल्या विकास कामांच्या बळावरती बापूंनी आज हा लीड म्हणजे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि बापूंचा विजय हे जवळपास 2019पेक्षाही मोठा विजय या ठिकाणी आम्ही नोंदवणार आहे. कसं वाटतं? आता आम्ही BJPमध्ये प्रवेश करतो. आम्ही 28 वर्ष झालं. पहिला स्टार्टला बापू देशमुख खासदार झाले त्यावेळेपासून आम्ही बापू संघ आहे. आणि बापूसारखं एकदम सिम्पलमध्ये राहते आणि बापूसारखं आम्हाला भेटणार नाही आहे असं आम्हाला एवढं. बापू आता पुन्हा एकदा आमदार होते ती चांगली गोष्ट आहे. पण बापूंवर बरेच लोक नाराज पण असतात. नाराज वगैरे काही नाही, सर्व बापू आहे. आज सगळ्या महाराष्ट्राला कळेल की बापूंना पाणीदार आमदार का म्हणत होते. पाणी आणि विकासाच्या जोरावरच बापू निवडून आलेले आहे. आता बापू पुन्हा एकदा आमदार होते, मंत्री पण होऊ शकतील. काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडनं आता? बापूंचे जे व्हिजन आहेत ते बापू फक्त स्वतःच्या व्हिजननीच बापू चालणार आहेत आणि तालुक्याच्या विकासासाठी बापू कायम कटिबद्ध असणार आहेत. सामान्य नागरिक म्हणून काय अपेक्षित? आम्हाला अपेक्षित का नाही आहेत. हा ते सगळं चांगलं करायला लागले त्यांनी. त्यांच्या कृपानं आम्ही चांगला. मी पाकणी गावचा रहिवासी आहे आणि आमच्या गावामध्ये 3 ऑइल डेपोचे हिंदुस्थान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम यांचे डेपो आहेत. तर वारंवार बापूंनी आमच्या गावामध्ये त्या डेपोमध्ये मीटिंग लावून आमच्या गावचा विकास जसा करता येईल आणि आमच्या गावचा रस्ता कसा करता येईल यासाठी प्रयत्न केलेला आहेत आणि रस्ता झालेला सुद्धा आहे. आता विरोधक जे होते अमर पाटील, धर्मराज काडादे यांनी सांगितलं होतं यावेळेला बापू निवडून येणं अवघड आहे. खरं तर तालुक्यामध्ये हे माकडांचा खेळ झालेला आहे सर. जो कोणी येतोय त्याच्या मागं 5-10 हजाराची मतदान नाही. तसाही माणूस मी भावी आमदार असं तसं हवा. जे काय लोकसभेमध्ये आम्ही 10,000 थोडंफार काँग्रेसने लीड झालं त्याच्यामुळे सगळ्यांना शिंगा फुटले होते मी आमदार होणार. तसं वास्तवात नाही आहे. जनता त्यांना स्वीकारलेलं नाही आहे. काम करणारा आणि जनहित जोपासणारा हाच माणूस या ठिकाणी तालुक्यात आमदार पुन्हा एकदा होताना दिसतोय आपल्याला. आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा पुढे येतात. हो, निश्चितच भारतीय जनता पार्टीला सगळ्यात जास्त हे सीटं मिळणार आहेत आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब विराजमान होणार आहेत. काका कसं वाटतंय? चांगलं वाटतं. काय कारण आहे? कारण बापूने आमचे साधं हिरसगाव एकदम खेडेगाव आहे, पण खेडेगावचं नाव महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आणलं आहे. रेशीम उद्योगामधून आमच्या गावात सगळ्यात जास्त लीड मंत्र बापू म्हणतात. बापूवर बरेच लोक खुश आहेत पण बरेच लोक ओरडतात. कशासाठी ओरडते कसं म्हणजे जे चुकीचं काम बापू कधी करीतच नाही. पण नाराज काय लोक? नाराज त्याचंच कारण सांगतो मी तुम्हाला. मी बापूला विधान परिषदेचे आमदार, बापू खासदार, पुन्हा बापू मंत्री आणि बापू सध्या आमदार. लोकांचं काय मत आहे की बापू तोडफोड बोलत आहे तोंडावर. ए बाबा तुझं काम होत नाही. मी मंत्रिमंडळात संधी मिळेल का? 100% मिळणार. पालकमंत्री होतील काय? बापूसाहेब पालकमंत्री तर होणार. आणि आपले नितीन गडकरी साहेब आणि रावसाहेब दानवे साहेबांनी आणि दक्षिण सोलापूरमध्ये प्रचारासाठी आला असताना आम्हा तालुक्यांना शब्द दिलेला आहे, तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं बापूंना आम्ही मंत्रिपद असं देऊ असं एक ग्वाही दिलेलं आहे. त्याच्यावरती आम्हाला आशा वाटतात की बापूसाहेब 100% मंत्री होणार. आणि सर तुम्ही जे काय म्हणता बापूवरती जे लोक नाराज नाही ते लोक नाराज हे लोक तालुक्यामध्ये 2 नंबर धंदे करणारे
डान्स बारवाले नाराज आहेत, वाळू माफिया नाराज आहेत, हे लोक नाराज. सामान्य जनता बापूवरती खुश आहेत. खूप प्रामाणिकपणे आमचा बापू नेतृत्व करतोय. आम्ही खुश आहे. आम्ही बापूवरती नाराज, जर नाराज राहिले असते तर एवढं मोठं मताधिक्य बापूंना मिळताना दिसलं नसतं. आपला चित्र वेगळी असती. आतमध्ये पण काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी पण बोलण्याचा प्रयत्न करूया. चला, बापूंना शुभेच्छा देण्यासाठी बरेच जण जमलेले आहेत. काय नाव आहे तुमचं? राजू हरिदास सदगर, हिरज. माझ्याकडं बूथ नंबर 5 आणि 6ची जबाबदारी होती. यशस्वी पार पडलेली दिसते. यशस्वी बापू पार पडले. तर आता ग्रामीण भाग संपलेला आहे. 27,000 मताने बापूसाहेबांना लीड मिळालेला आहे. आणि आम्ही सर्व ग्रामीण भागामध्ये बापूसाहेबांचं मोठ्या प्रमाणात काम आहे. आणि लाडकी बहीण योजना आणि लाडक्या बहिणींचा बापूसाहेबांना आशीर्वाद भरघोस मताने मिळालेला आहे. दिलीप माने जर उभे असते तर काय झालं असतं? दिलीप माने उभे असले असते तरीसुद्धा बापूंचा भरपूर मताने लीड मिळाला असता बापूंना. नमस्कार, मी सौ अंबिका भीमाशंकर पाटील, भाजपा दक्षिण सोलापूर महिला तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. आज मला तुमच्याशी मुलाखत देण्यास खूप आनंद होत आहे. कारण राज्यात आणि जिल्ह्यात आणि तालुक्यात आपलं भाजपाचं कमळ फुललेलं आहे. आणि हे कमळ फुलण्याचं एकमेव कारण म्हणजे आपले जे राष्ट्राचे जे नेते आहेत त्यांचं विकासाचं कार्य आणि ज्या काही योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवलेल्या आहेत त्या जनतेने आज जाण ठेवली आहे. आणि ही मतदान जातीवादावर किंवा कुठल्याही व्यक्तिशः न झालं तर विकासाच्या मुद्द्यावरती झालेलं आहे. आणि विकासाच्या जोरावरती आज भाजपानं दणदणीत विजय प्राप्त केलेला आहे. आणि माझ्या महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिलेला आहे. म्हणून मी माझे सर्व मतदार बंधू आणि माझ्या लाडकी बहिणींचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. जय हिंद, जय भारत. निश्चयाचा महामेरू बहुतजनासी उद्धारू, त्या पद्धतीनं बापूसाहेब म्हणजे एक खरोखर सर्वसामान्यासाठी एक सर्व नागरिकांसाठी असो सोलापूर जिल्ह्यासाठी एक लाभलेलं वरदान आहे. आणि हा विजय खरोखर हा जनतेने डोक्यावर घेतलेला विजय आहे. कारण आतापर्यंत सर्व घटकापर्यंत पोचलेलं म्हणलं तर बापूसाहेबांनी शेतकऱ्यासाठी असू द्या, गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवारचं काम केलं. परत बाकीचं शहरातील पूर्ण हद्दवाड भागातील असो रस्त्याची कामं केली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अन्नपूर्णासारखा कन्सेप्ट बापूसाहेबांनी राबवला. जो निराधार आहेत, ज्यांना कोणाला मुलं सांभाळत नाहीत म्हणा, अगर ज्यांना मुलं बाळत नाहीत त्या लोकांनासुद्धा 2 टायमाचं जेवण त्यांच्या घरपोच केलं. म्हणजे जे समाजाचं ऋण आहे ते बापूसाहेबांनी चांगल्या पद्धतीनं फेडलं. त्यामुळे ही समाजानं दिलेली ही पोचपावती आणि हा असणारा हा निकाल आहे, ही ज्यानं खरोखर काम केलं आहे त्याला दिलेली ही पोचपावती आहे. आणि हा अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. कारण खऱ्या अर्थानं हे राजकारण बाजूला ठेवून हे खरं समाजकारण ज्यांनी केलं आहे त्यांना निवडून दिलेलं. लाडक्या बहिणींनीसुद्धा ही जी ओवाळणीने भावानं दिलेली आहे त्याची कुठं तर त्याच्यातून पोचपावती. आणि बापूसाहेबांचं काम खूप मोठं आहे. आणि नक्कीच ह्याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण सोलापूर जिल्ह्यानं दखल घेतली आहे. आणि सुरुवातीला वातावरण असं होतं आणि नंतरच्या टायमाला विरोधकामध्ये जे झाले, बापूसाहेबांनी कुणावरही टीका केलेली नाही, फक्त काम जे काय केलं आहे ते सांगितलं. आणि त्याचीच पोचपावती मताच्या स्वरूपाने भरघोस असं देऊन सोलापूरकरांचा मी सुद्धा आभार मानतो. खऱ्या निष्ठेचं आणि निष्ठेनं काम करणाऱ्याचं ते फळ नक्कीच दिलेलं आहे. आणि बापूसाहेबांना हा विजय म्हणजे त्यांना एक शुभेच्छा आमच्यातर्फे या विजयाची विजयश्री दिलेली आहे. आता शब्दात ती व्यक्त करता येईना, त्या पद्धतीनं हा विजय सर्व असणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन आता नक्कीच. आणि एक्झिट पोल काय कोणाचं काय सांगितलं परंतु सगळे मोडून काढले. आणि सत्याचा कामाचा हा विजय आहे, हा लाडक्या बहिणींचा विजय आहे. एवढं सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हिप हिप हुर्रे. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।